नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण गव्हाच्या पिठापासून मठरी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून कलौंजी घेतलेले आहे, अर्धा टीस्पून काळी मिरी पुडे, 1 टीस्पून मीठ घेतलेले आहे आणि 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे। ओवा थोडासा हातावर घेऊन क्रश करून टाकायचा याच्यात। 3 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। या पिठावरती आपण टाकून घेऊयात। चमच्यानी मिक्स करून घेऊयात। हाताने नाही करायचं कारण तेल गरम आहे तर हाताला चटका बसेल। आता आपण हाताने मिक्स करून घेऊ। असं हलक्या हाताने चोळत हे असं मिक्स करून घ्यायचं। पीठ असं हलकं होतं आणि जवळजवळ 2 मिनिट हे असं सर्व तेल आपण ह्या पिठाला लावून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे मठरी एकदम खुसखुशीत होतात। हे पहा, असं मुटका वळून पाहायचं की त्याने हे होते का, तर हे बरोबर सगळ्या पिठाला मिक्स झालेलं आहे तेल। पाणी टाकून याचा गोळा बनवून घेऊयात। गोळा छान असा घट्ट मळून घेतलेला आहे। याच्यावर थोडंसं तेल टाकून आपण पुन्हा मळून घेऊयात। भिजत ठेवूयात। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे। कॉर्नफ्लोअर टाकून घेऊयात। पांढरं झालं पाहिजे असं फेटून घ्यायचं। अर्धा तास झालेला आहे। आता आपण बनवायला घेऊयात। पहा, लाटे आपण एकदम पातळ लाटून घेतलेली आहे। साठा बनवला होता ना, तो याला लावून घेऊयात। छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। हा जो लेअरचा भाग आहे ना, तो आपण वरती ठेवून लाटून घेऊ। तेल लावून घेऊ आणि याचा असा इथं पण तेल लावायचं आणि असा त्रिकोणी भाग करायचा। हा क्रिस्पी होते। सर्व अशाच बनवून घेऊयात सगळ्या मठरी। सर्व मठरी बनवून झालेल्या आहेत। आता आपण तेलात तळून घेऊयात।